नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये। तर पहा मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून डाळिंबावरती एक नवीनच रोग आलेला आहे आणि तो कोणता रोग आहे, कशा प्रकारचा आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू मित्रांनो। तर पहिल्या प्रथम मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, जेणेकरून असे माझे माहितीचे खूप भरपूर व्हिडिओ आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील। तर मित्रांनो पहिलं सबस्क्राईब करून घ्या। तर चला मित्रांनो, आपण कशा पद्धतीचा रोग आहे आणि त्याच्यापासून झाडाला काय हानी होऊ शकते, काय इजा होऊ शकते, या संदर्भातली माहिती आपण पाहू। आणि जवळजवळ आमच्या बागेमध्ये तर एका झाडावरती आता तो दिसलेला आहे। तर खूप भयानक असा रोग आहे तो, आणि त्याच्यापासून झाडाला भविष्यात काही पण त्रास होऊ शकतो, अशा पद्धतीचा तो मित्रांनो नवीन आलेला रोग आहे। तर तो रोग खूप डेंजर आहे मित्रांनो आणि भयंकर आहे। अद्याप कुणाच्या बागेवरती आला नसेल तर मित्रांनो, आपण आपल्या बागेवरती सगळ्या बागेमध्ये आतमध्ये फिरून चक्कर मारून पहा, आपल्या झाडांवरती कुठे दिसत आहे का, याची खात्री करा। तर तो कशा पद्धतीचा आहे तो आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल, कशा प्रकारे असतो तो रोग। तर आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, आपल्याला खूप छान सुंदर माहिती याच्या माध्यमातून मिळेल। तर मित्रांनो, तो आहे ना झाडाच्या खोडापासून त्याची सुरुवात झालेली आहे। तर तो कशा पद्धतीने खोडापासून सुरुवात झाली ते पहा। मी तुम्हाला आता समोरच पुढे एक 2-3 नंबरच्या लाईनला झाड आहे, ते झाड तुम्हाला मी दाखवतो। अशा कोणाच्या झाडावरती आला असेल तर मित्रांनो आपण नक्की कमेंट करून सांगा, आणि इतर आपल्या शेतकऱ्यांनासुद्धा हा माझा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा लक्षात येईल की आपल्या बागावरती अशा प्रकारचा कुठं हा रोग आलेला आहे का, हे सुद्धा त्यांना पाहता येईल। आणि ते सुद्धा आपल्या सावधान म्हणून त्याच्यावरती उपचार करतील आणि त्यापासून आपल्या बागाचं संरक्षण होईल। म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक ग्रुपवरती शेअर करा आणि आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांनासुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना त्या रोगाची माहिती होईल आणि त्याच्यापासून आपली बाग कशी वाचवता येईल याचा मित्रांनो ते शेतकरी प्रयत्न करतील। तर चला मित्रांनो, बघा ते झाड आता जवळ आलेलं आहे, तुम्हाला ते झाड दाखवतो कशा पद्धतीचा तो रोग आहे। बघा, हे पाहू शकता, अशा गाठी झाडावरती तयार झाल्यात बघा, डायरेक्ट, आणि खूप निबार गाठी आहेत त्या, बघू शकता, खूप निबार गाठी आहेत। मोडायला गेलं तर त्या मोडती नाही, आणि झाडाच्या चहूबाजूनी झाल्यात बघा, खोडापासून स्टार्ट झाली पहा। त्या झाडाला 2 खोड आहेत, या बाजूला एक फाटा गेला आणि या बाजूला एक फाटा गेलेला आहे। तर बघू शकता पहा, डायरेक्ट खोडापासून स्टार्ट झालेली आहे, डायरेक्ट अशा गाठी तयार झालेल्या आहेत। माणसाला कशा असे शरीरावरती गाठ येते, तर गाठी तयार होतात, तशाच पद्धतीचे मित्रांनो हे एक आजार आहे। आणि त्या झाडाच्या खोडावरती आणि सर्व फांद्यांवरती मित्रांनो तो पसरायला लागला आहे बघा, बघू शकता केव्हा किती मोठमोठ्या गाठी आहेत बघा। आणि पहा खोडापासून तर मित्रांनो पार झाडाच्या पार जवळपास ज्या छोट्या फळाच्या फांद्या असतात तिथपर्यंत आलेला आहे बघा, पहा इथपर्यंत हा रोग आलेला आहे। म्हणजे जवळजवळ पुढं फळाच्या फांद्या फक्त आता 1-2 फुटच राहिलेल्या आहेत, म्हणजे खोडापासून तर मेन फांदीपर्यंत, तर प्रत्येक फांदीवरती हा मित्रांनो पसरायला लागलेला आहे। तर याच्यापासून झाडाला काय त्रास होत असेल, काय आजार होत असेल, आपण जाणून घेऊ शकता मित्रांनो। जर आपल्याला शरीराच्या एखाद्या बाजूला समजा गाठ आली तर मित्रांनो तिथं खूप वेदना होतात, आणि त्या वेदना झाल्याच्या नंतर आपण खूप कासावीस होतो। तसंच मित्रांनो झाडांचं सुद्धा आहे, आता तिथं त्या झाडाला तो आजार झालेला आहे, याचा अर्थ त्या झाडाला वेदना होत असतील, आणि वेदना म्हणजे दुसरं काही नाही, तो काय करत असेल, ज्या गाठी आहे तर जो वर झाडाचा जो अन्नद्रव्य जातो, आपण जे झाडाला खत औषधं सोडलेले असतात ड्रीपद्वारे, जे ते प्रत्येक फांद्याला जातात, तर ह्या गाठींमुळे ते कदाचित त्या गाठीच ओढून घेत असतील पुढं फळं, आणि फांद्यांपर्यंत ते अन्नद्रव्य जात नसावे। पहा, ही गाठ इथं मी ओढली तर तुटून आली पहा, पण इतकी खूप निबर गाठ आहे बघा, ती डायरेक्ट मी बघा ती मोडली तर ती डायरेक्ट खोडापासून तुटून बाजूला आली। तर जवळपास मित्रांनो ती गाठ काही नाही तरी बरीच वजनाची आहे, बघू शकता प्रत्येक फांदीवरती त्या गाठी आहेत बघा। पहा, पूर्ण झाड मी टोटल तुम्हाला दाखवलेलं आहे, बघू शकता।
प्रत्येक फांदीला ती गाठ आलेली आहे आणि खोडापासून 2 खोड आहेत त्या झाडाला, दोन्ही बाजूला त्या गाठी गेलेल्या आहेत बघा. तरी मित्रांनो त्या झाडासाठी धोक्याची घंटा आहे. कदाचित भविष्यामध्ये हे झाड ह्या गाठींमुळे जाऊ शकतं. याच्यामुळे त्याला जी फळधारणा आहे त्याच्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा पद्धतीचा रोग आहे. तर याचं निधन होणं खूप गरजेचं आहे. अद्याप तरी अजून याचं निधन झालेलं नाही आहे. याच्या संदर्भातली अजून तरी मला काही माहिती मिळालेली नाही आहे. पण नक्कीच हा कोणत्या प्रकारचा रोग आहे आणि याच्यापासून झाडांना काय प्रॉब्लेम होतो हे नक्कीच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण पाहूया. तर मित्रांनो बघू शकता खूप गाठी आणि बघू शकता ती गाठ मी तोडून घेतलेली आहे. तर ती गाठ मी तुम्हाला तोडून घेतल्याच्यानंतर ही गाठ आहे ना आता मी फोडून दाखवणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो आतमध्ये काय निघतं आहे, नेमकं काय प्रॉब्लेम आहे, काय साठलेलं आहे हे सगळं बघूया. तर मित्रांनो माझा एक अंदाज आहे, त्या गाठीमध्ये जे झाडाला आपण जे अन्नद्रव्य टाकतो, खत टाकतो, औषधं वगैरे असे जे आपण पाणी वगैरे जे झाडाला जातं ते कदाचित जे अन्नद्रव्य आहे ते आतमध्ये इतकं झाडांना जाऊन न देण्यापासून ते रोखत असेल ती गाठ. कदाचित ती गाठच ते सगळं अन्नद्रव्य खाऊन घेत पण असेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो ती गाठ आहे. तर बघूया मित्रांनो ती गाठ आहे ना आपण फोडून पाहूया नेमकं त्या गाठीमध्ये काय निघतं आहे. तर मित्रांनो आपण सुद्धा आपल्या बागेची काळजी घ्या. जर आपल्या बागेवरती जर असेल तर आपण त्याच्यापासून आपल्या बागेचं संरक्षण कसं होईल याची काळजी घेऊया. तर पहा मित्रांनो मी ही गाठ कुऱ्हाडीनं फोडत आहे. ती इतकी निबार आहे तर ती कापत नाही, पण पाण्यासारखं मात्र असा ओला रस आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पाणी जे झाडाला वरती जातं ते जे गाठ आहे ती गाठच ती शोषून घेते, खत आणि पाणी. बघू शकता असं पाणी ते मी कुऱ्हाडीने ज्यावेळेस चिरायला गेलो तर त्याच्यातून असं पातळ रस बाहेर आला. म्हणजे इतकं पाण्याची गाठ आहे. म्हणजे ती जे अन्न आणि अशी अशी हे आहे, भरीव गाठ आहे. बघू शकता पहा खूप निबार गाठ आहे आणि सालीसारखी भाग आहे त्याचा. आणि जे साल ही झाडाची मेन असते, कारण सालीच्या मार्फतच झाडाला अन्नद्रव्य जातं. प्रत्येक झाडाला, प्रत्येक फांदीला, फळाला हे सालीमार्फत अन्नद्रव्य जातं. आणि जो मधला जो गाभा आहे तर तो गाभाच्या मार्फत झाडाला पाण्याचा किंवा खताचा वापर होत नाही. तर जी साल आहे झाडाच्या बाजूनं ती सालच झाडाला वरती अन्नद्रव्य देत असते. आणि नेमकं त्या सालीवरतीच हा भाग आलेला आहे मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ ती जे पुढं अन्नद्रव्य आहे ते त्या झाडापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे. तर याच्यावरती मित्रांनो नक्कीच उपचार होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला ही गाठ फोडून दाखवतो. याच्यामध्ये पहा माझ्याकडे कुऱ्हाड आहे. या कुऱ्हाडीने मी तुम्हाला गाठ फोडून दाखवतो. तर मित्रांनो ती अशी निबार गाठ आहे, पण आतमध्ये म्हणजे कवळी आहे आणि रसरशीत आहे. तशी निबार आहे पण फुटत नाही. तर ती मी तुम्हाला फोडून दाखवणार. तर आतमध्ये पहा एकदम असं एखाद्या बीसारखं असं निबार वाटतं. तर ते तुम्हाला मी फोडून दाखवतो बघा या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की जर आपल्या कुणाच्या बागेवरती असेल तर बघा ही गाठ आपण फोडलेली आहे. पहा हे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये आतमध्ये निघलं काहीच नाही निघलं, सालीचाच भाग निघला सगळा. फक्त निबार भाग आहे, जास्त लई निबार पण नाही आहे, हलकासाच आहे. तर मित्रांनो आपल्या जर कुणाच्या बागेवरती जर असा रोग आढळून आला असेल तर त्वरित जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांना दाखवा आणि त्याच्यामार्फत त्या रोगाचं निधन करा. त्याच्यावरती काय औषध उपचार आहे याचा उपचार आपण सर्वच जण आपण पाहूया. तर नक्की आपल्या तज्ज्ञांना दाखवा. आणि मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.